बघा, पहिलं जे अल्फाबेट आहे ते ए. ए हे त्याचं नाव झालं आणि त्याचा आवाज म्हणजे त्याचं साऊंड आहे ॲ. पहिला साऊंड ॲ. त्याचा दुसरा साऊंड आहे अ आणि आ. त्यानंतरचं अल्फाबेट आहे बी. बीचं नाव आहे बी आणि त्याचा आवाज होतो ब. त्यानंतर पुढचं अल्फाबेट आहे सी. सीचं नाव सी आणि त्याचा आवाज क. सीचा आवाज कुठे कुठे स देखील होतो. त्यानंतर पुढचं अल्फाबेट आहे डी. डीचं नाव डी आणि त्याचा आवाज ड. पुढचं अल्फाबेट आहे ई. ईचं नाव आहे ई आणि त्याचा आवाज आहे ए. कुठे कुठे ईचा आवाज ई देखील होतो. त्यानंतरचं अल्फाबेट आहे एफ. एफचा नाव आहे एफ आणि त्याचा आवाज निघतो फ. त्यानंतर पुढचं अल्फाबेट आहे जी. जीचं नाव आहे जी आणि त्याचा आवाज आहे ग. जीचा आवाज कुठे कुठे ज देखील निघतो. त्यानंतरचं अल्फाबेट आहे एच. एचचं नाव आहे एच आणि त्याचा आवाज आहे ह. पुढचं अल्फाबेट आहे आय. आयचं नाव आहे आय. त्याचा आवाज होतो ई. कुठे कुठे आयचा आवाज आई पण होतो. त्यानंतर पुढचं अल्फाबेट आहे जे. जेचं नाव आहे जे आणि त्याचा आवाज होतो ज. त्यानंतर पुढचं अल्फाबेट आहे के. केचा नाव आहे के आणि त्याचा आवाज निघतो क. एल. एलचं नाव आहे एल आणि त्याचा आवाज निघतो ल. पुढचं अल्फाबेट आहे एम. एमचं नाव आहे एम आणि त्याचा आवाज म. एन. एनचं नाव आहे एन आणि त्याचा आवाज आहे न. पुढचं अल्फाबेट आहे ओ. ओचा नाव आहे ओ आणि त्याचा आवाज निघतो ऑ. कुठे कुठे ओ. त्यानंतर पुढचं अल्फाबेट आहे पी. पीचं नाव आहे पी आणि त्याचा आवाज निघतो प. त्यानंतरचा अल्फाबेट आहे क्यू. त्याचं नाव आहे क्यू आणि क्यूचा आवाज निघतो क्व. पुढचं अल्फाबेट आहे आर. आरचं नाव आहे आर आणि त्याचा साऊंड आहे र. त्यानंतरचं अल्फाबेट आहे एस. एसचं नाव एस आणि त्याचा साऊंड स. पुढचं अल्फाबेट आहे टी. टीचं नाव आहे टी आणि त्याचं साऊंड आहे ट. त्यानंतरचं अल्फाबेट आहे यू. त्याचं नाव आहे यू आणि त्याचा आवाज आहे अ किंवा कुठे कुठे यू कुठे कुठे उ. व्हीचं नाव आहे व्ही आणि त्याचा आवाज निघतो व. पुढचं अल्फाबेट आहे डब्ल्यू. त्याचं नाव आहे डब्ल्यू आणि त्याचा आवाज निघतो व. त्यानंतरचं अल्फाबेट आहे एक्स. एक्सचं नाव आहे एक्स आणि त्याचा आवाज निघतो क्स. त्यानंतरचं अल्फाबेट आहे वाय. वायचं नाव आहे वाय. त्याचा आवाज आहे य. त्यानंतरचं अल्फाबेट आहे झेड आणि झेडचं नाव आहे झेड आणि त्याचा आवाज निघतो झ. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपल्या मुळाक्षरांचे आवाज म्हणजेच साऊंड ऑफ अल्फाबेट्स.